आणि काय कॅच घेतोय, एकदम सर्कलच्या दिशेने कॅच जाते आणि कॅच मात्र एक उत्कृष्ट अशी कॅच घेतो हा क्षेत्ररक्षक. सुंदर गोलंदाजी हरीश यांच्या मार्फत पहिल्याच विकेट पडतो. नितीनचं विकेटचं पतन होतं. हाच तो नितीन ज्याने एक हाती किल्ला लढवला मागच्या वेळी आणि प्रतिपदी संघाला मात्र नामोहरम करून सोडलं. हाच तो नितीन आता मात्र माघारी परततोय. 0 या संख्येवर शून्यावर असा बाद होतोय हा हरेश नितीन. आणि हरेशचे गोलंदाजी कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच. जबरदस्त कव्हरला जो फिल्डर जो सर्कलच्या आतमध्ये उभा होता त्याने मात्र सुंदर हा कॅच घेतली आणि नितीनला मात्र माघारी परतवलंय. नितीन जागा बघून काढली परेश. हा परेश सुद्धा आपला खेळ चांगला करतो कारण त्यांनी ही एक मॅच मात्र तुफान खेळ केली आणि आपल्या संघाला मात्र विजय परिधान करून दिला. असा परेश आता मात्र मैदानात जातोय आणि परेश विरुद्ध हरेश जबरदस्त सामना बघायला मिळेल. कॉम्बिनेशन चांगलं आहे. फटका मी तुम्हाला बोललो होतो ना, परंतु हरेश मात्र हवी होता परेशवर. जबरदस्त गोलंदाजी करतो पायरमल संघ. आज एकदमच किंग ठरतोय पायरमल संघ आणि हरेशच्या गोलंदाजीवर 2 चेंडू 2 विकेट्स मात्र येतात. नितीनची विकेट, परेशची विकेट राहिले. परेशची विकेट पडते आणि हरेशला मात्र 2 विकेट मिळतात. 2 चेंडू 2 विकेट्स. धावा मात्र 0. अजूनही धावफलकावर कोणतंही खातं उघडता आलं नाही, ते म्हणजे धामोते संघाला. धामोते संघ एक हाती जिद्द ठेवतो सामना फिरवण्याची. आता मात्र काहीसा अडचणीत सापडतोय हा धामोते संघ. बरीचशी जागा भरून काढली पियुष, कल्पेश आणि पियुष आणि त्यांच्या विरोधात मात्र बॉलिंग करेल, गोलंदाजी करेल तो हरेश. तो म्हणजे पायरमल संघाचा हरेश. बारदार गोलंदाज आहे हरेश. सुंदर गोलंदाजी करतो. आतापर्यंत या सत्रामध्ये त्यांनी चांगलीच गोलंदाजी केली आणि आता तर वाखण्याजोगे गोलंदाजी करतोय हा हरेश. फटका सजवलाय. निश्चितच एक धाव मिळेल. दुसरा प्रयत्न असेल दामोदर संघाकडून कारण परंतु फेकी मात्र अचूक होते आणि एक धाव समाधान मारावं लागतं, ते म्हणजे दामोदर संघाला. आपला दामोदर संघ एक धाव संख्येने. चौथा चेंडू उंचवरून तोडण्याच्या नांदामध्ये मात्र बीट झालेत. चांगला गोलंदाज हरेश. किशोरजी मोहिते यांनी आपल्याला सुंदरचे साथ केले. आज दिवसभर मात्र त्यांनी आपल्याला चांगलं योगदान दिले. किशोरजी मोहिते माझ्या मागेच ते बसले आहेत. त्याला 5वा चेंडू असेल तो म्हणजे पायरमल संघाचा. सुंदर फटका मिडॉनला लॉंग वनला फटका जातोय. क्षेत्ररक्षण तैनात होतोय आणि काय कॅच घेतोय. आज मात्र पायरमल संघ मात्र नशिबच घेऊन आलाय म्हणा, कारण दामोदर संघाचा विकेटचा पतनावर पतन विकेट होतंय आणि 3 विकेट्स एका ओव्हरमध्ये पडतात. म्हणजे ओव्हर विकेट हॅट्रिक म्हणता येईल या हरेशची. जबरदस्त गोलंदाजी करतोय हरेश. आता मात्र डीजे मास्तर असतील तर त्यांनी संधी घ्यावी. हार्दिक अजून बोलतो आमच्याकडे अजून बॅटिंगची मात्र धार आहे. खोलपर्यंत बॅटिंग आहे, त्यामुळे अजून आम्ही निर्धास्त आहोत. बघूया हार्दिकचं म्हणणं खरं ठरतंय की नाही. दामोदर संघाचा हा सहकारी, एक छोटासा सहकारी आज आपल्याला सांगतोय की आमचा संघ हा लाजवाब संघ आहे, त्याप्रमाणे त्यांना प्रोत्साहन देखील करतोय. जाऊया मैदानामध्ये. आता मात्र अडचणीत सापडतोय हा पूर्णपणे दामोदर संघ. 1 धाव आणि 3 विकेट्स आल्यात. आपल्याकडे कोणती पॉलिसी आहे? कव्हर पॉइंटला मारला चेंडू, सीमा रेषेलगत जातोय. सुंदर फटका मारतोय कव्हर पॉइंटला. आता मात्र बघूया, निर्णय लवकरच कळेलच, असं काही नाहीये. चेकअप करायला सांगितलंय.
चौकार नसेल मित्रांनो. आणि तुम्ही आता रन सांगा किती काढल्यात त्या. 3. ओके, 3 धावा घ्यायचं स्कोरर. सुंदर फटका होता, त्यातनं सुंदर शतरक्षण झालं. काही नाराज झाले 12वे प्रतिनिधी आपले हार्दिक. सुंदर फटका होतो, मिड ऑफला फटका होतोय आणि शतरक्षण तैनात. उचलीवर घेणारा चेंडू त्यांनी देखील उचली घेतली आणि मात्र 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. त्या म्हणजे पायरमलच्या या क्षेत्ररक्षकाने 2 धावाने धावसंख्या जाते ती तब्बल 6च्या घरात. 3 गडी गारत 6 धावा. टॉस चेंडू मिड ऑफ आणि कव्हरच्या मध्ये मला चेंडू जातोय. सीमारेषेला काय फिल्डिंग करतोय पायरमल आज. जबरदस्त फिल्डिंग करतोय, कॅचेस चांगले घेतोय आणि त्याचप्रमाणे आपली फिल्डिंग चांगली करतोय. तिथे आता पण त्यांनी 2 धावा वाचवल्या. जबरदस्त फटका मारतोय तो म्हणजे राहुल. मला हार्दिक बोला होता जो पण राहुल मैदानामध्ये ना आम्हाला टेन्शन नाहीये. आणि खरं राहुल मात्र आता आपल्या इरादे स्पष्ट करतोय. जातोय लॉंग ऑनला फटका. एक तर धाव मिळेलच, दुसऱ्याचा प्रयत्न, परंतु घाई करू नका मित्रांनो, अजून क्रिकेट बरंच बाकी आहे. जबरदस्त फटका आणि त्याप्रमाणे उत्तम अशी फिल्डिंग पण केलेली आहे. धावसंख्या 1 ने वधारते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9च्या घरामध्ये. मोठ्या फटके मारावं लागते कारण 3 ओव्हरचा सामना असेल, त्यामुळे फटके जरा मोठे येऊ आले तर धावसंख्या उभारू शकता दामोते संघ. चजवलाय फटका परंतु जाईल मात्र हातात. लॉंग ऑनला मारला फटका, क्षेत्र तैनात. विकेटचं पतन होते, 4थी विकेट पडते ती दामोदर संघाची. आता मात्र माघारी पडतो पियुष. पियुषची जागा बनून काढेल नवनाथ. रोशन बहारदार गोलंदाजी करतोय. फटका साधण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसतोय, परंतु ते कोणी शतक असल्या कारणाने 1 धाव निश्चित मिळेल. परंतु चित्त्याच्या चपलांनी मात्र 2 धावा पूर्ण करतोय दामोदर संघ. गुड रनिंग द बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दामोदर संघाची. आता मात्र नवनाथ असा फटका सजला होता, परंतु 2 धावा तर निश्चित मिळाल्यात. धावसंख्या वाढते ती 11च्या घरामध्ये. शेवटचा चेंडू असेल तो रोशन यांचा. जोरदार फटका, लाजवाब फटका, परंतु बाउंड्रीज मात्र जरासा लांब असल्या कारणाने तुम्हाला फटका मात्र फसेलच. कारण विकेटचं मात्र पतन होतंय ते म्हणजे नवनाथच्या स्वरूपात. रोशनच्या नावा पण 2 विकेट्स मिळतात आणि त्यांनी आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. 2 षटकांच्या समतेनंतर धावसंख्या झाली ती 11. डीजे मास्टर संधी घेऊ शकता. फायनल डे आपण पाहूया. गोलंदाजी सज्ज होतोय अजय. फुलटॉस चेंडू फेकून दिला मिळवच्या डोक्यावरून आणि जातोय खणखणीत षटकार. जबरदस्त फटका मारतोय हा फलंदाज राहुल. राहुल बोलला होता, राहुल आहे आमच्या मैदानामध्ये, त्यामुळे आम्ही टेन्शन घेऊ शकत नाही आणि तेच खरं ठरतंय. जबरदस्त फटका मार
17 रन्स आणि 5 विकेट्स दामोते संघाच्या. वन बाउन्सचा कॉल येतोय अंपायर कडून, दिनेश सरांकडून. आणि दुसरा चेंडू निर्धाव चेंडू सांगता करतोय हा गोलंदाज अजय. सुंदर गोलंदाजी, त्याचप्रमाणे सुंदर फलंदाजी करतो राहुल. तिसरा षटक आणि तिसरा चेंडू असेल तो म्हणजे अजय यांचा राहुलसाठी. दामोते वर्सेस पायरमाल. फटवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने, फटका जातोय, कणकण षटकार येतोय. नितेश जे भोईर सांगतात का हा षटकार आहे. राहुल मात्र चमकतोय, राहुल मात्र एक आपल्या संघासाठी खूप मोठं योगदान देतोय. षटकांची आतषबाजी करतो हा राहुल फलंदाज, जबरदस्त दामोते संघाकडून येतोय. संख्या झाली ती 23च्या घरात. फटकेबाजी, लाजवाब फटकेबाजी. अजून 3 चेंडू बाकी असतील ते म्हणजे दामोते संघासाठी. आणि तो पण राहुल मैदानात आहेत, अजून फटके मारला आपल्याला दिसतील आणि फटके तो मारेल देखील आणि आपल्याला बघायला देखील भेटतील. अडचणीत सापडलेला हा दामोते संघ मात्र राहुल याने त्याला एक प्रगती पथावर आणलेला आहे, बाहेर काढण्यात आले आहे त्याला. असा हा राहुल अजयच्या विरोधात मोठे फटके मारतोय. परत एकदा फटका मारतोय, मिड ऑफच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरची गली शोधतोय. 2 धावाचा पुन्हा प्रयत्न करेल आणि मात्र चित्ते त्या चपलाईने मात्र 2 धावा पूर्ण करतोय हा राहुल. धाव संख्या झाली ती 25च्या घरामध्ये. अजून 2 चेंडू शिल्लक असतील असे आमचे ओमकार मोहिते स्कोरर गुणलेखक, एक चनाक्ष पद्धतीचे गुणलेखक आम्हाला सांगतात. 2 चेंडू बाकी आहेत आणि जो पण राहुल मैदानात मध्ये आहे तोपर्यंत रनांचा मात्र वर्षाव होऊ शकतो. दामोते संघ एक वेळ अडचणीत सापडला होता. ज्याप्रमाणे नितीन कल्पेश आऊट झाले, परेश आऊट झाला, पियुष पलंगज आऊट झाला आणि नवनाथ रनआउट आऊट झाला. त्याच्यानंतर जी संभाळली पारी म्हणजे राहुलने. सुंदर फटका मारतोय परंतु हा सर्कलच्या मध्ये राहतोय आणि कॅच मात्र सोडतोय हा गोलंदाज अजय. असे कॅच घेणं सोपं नसतं परंतु प्रयत्न मात्र चांगला होता. राहुलच्या बॅटमधून मात्र फटके मात्र सुंदर येत आहेत. धाव संख्या झाली ती 27च्या घरात. नऊ बॉल 24ची खेळी केली राहुल याने. चांगली फलंदाजी बघायला भेटते दामोते संघाकडून. शेवटचा चेंडू असेल अजय यांचा. अजय तोच अजय ज्यांनी मागे चांगलं कमबॅक केलं. आता मात्र आपल्या गोंधळ सापडून मार खातोय. क्रिकेट हे काय होऊ शकतं. फटका सजवलाय, फटका तो एक्स्ट्रा कोरच्या मध्ये कणकणीत चौकार. मॅच मात्र आणले ती म्हणजे दामोदरच्या प्लेयरने राहुलने. 31 रन्स 3 ओव्हरच्या षटकानंतर. दामोदर संघाच्या आणि दामोदर संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. आपल्याला सर्व सामने आजच खेळवायचे आहेत. सहकार्य करा प्लीज. स्पीडअप घ्या. पंच जबरदस्त खेळी केली राहुल याने. एक वेळा आपला संघ अडचणीत सापडला होता, त्याला बाहेर काढण्याचं काम मात्र राहुलने केलंय. तब्बल त्यांनी 10 चेंडूमध्ये 28 धावा फटकवल्या असतील राहुल याने. हार्दिक यांचं मात्र म्हणणं खरं ठरलं रमेश की आमचा राहुल जोपर्यंत मैदानात आहे ना आशा आहे आम्हाला. आणि खरोखरच राहुलने ते सिद्धही केलं. आपल्या हार्दिकवर विश्वास दाखवून त्यांनी बॅटिंग केली आणि हार्दिक खुश मात्र आहे भरपूर. 12वा प्रतिनिधी दामोते संघाचा.
पायरमल 3 षटक आणि 32 धावांची गरज. चला जाऊया मैदानामध्ये. सुंदर सामना चालू आहे मित्रांनो. दामोते वर्सेस पायरमल. मोर्या 11 पायरमल. 32 रनची गरज असेल म्हणजे प्रति ओव्हर 8 रनांचा टार्गेट असेल ते म्हणजे पायरमल संघाला. पायरमल संघ आपल्या बॅटर्स पाठवायचे आहेत. वेल करू नका. चला चला आपले सलामीचे फलंदाज कृपा करा. पायरमल संघ चला बॅट्समन रवाना करायचे आहेत. प्लीज जरा सहकार्य करा. मनीष मोहिते उर्फ भाऊ त्यांचं चांगलं योगदान वादळ क्रिकेट संघासाठी लाभतं. अशा मनीष यांना विनंती असेल आपण व्यासपीठाकडे स्थानापन्न व्हायचं आहे. पंच सामना सुरू करायचा आहे. नितीन गोलंदाज. सामना सुरू होतोय. करण रोशन आणि चांगला असा कट केलेला चेंडू पॉइंटच्या आणि जाईल चौकार. पहिल्याच चेंडू मध्ये चांगला समाचार दिलाय. पायरमल संघाचा पहिला चेंडू पहिला चौकार तो पायरमल संघाचा. तो म्हणजे कव्हर पॉईंटच्या दिशेने मारला चौकार जातोय सीमारेषा लगत. खणखणीत चौकार येतो तो म्हणजे करणच्या बॅटमधून करणच्या फलीमधून नितीन याला हे बघा फटका माताचा फसतोय आणि सुंदर कॅच घेतो तो म्हणजे स्वतः नितीन. आणि आता करणच्या मात्र पारीचा अंत होतोय. जरी एक फटका चौकार आला असेल मात्र विकेट मात्र जाते ती करणच्या स्वरूपात. 2 चेंडू 4 धावांना 1 विकेट गारत तो म्हणजे पायरमल संघाचा. मॅच मात्र खोलवर जाईल. मॅच मात्र बघायला मजा येईल कारण दामोदर संघाने चांगला शेवटच्या क्षणी मोक्याच्या क्षणी मात्र स्कोअर मारला. त्याचप्रमाणे आता पायरमल संघ देखील पूर्णपणे हव्यांचा प्रयत्न करेल. कडाव संघ मात्र उपस्थित झाला येथे. नितीन यांचा तिसरा चेंडू असेल तो म्हणजे भावेशला. मोठा फटका माझ्या नादामध्ये कर्ण यांची मात्र विकेट झालं. विकेटचं पतन झालं. परत एकदा फटका फसतोय. वारंवार विकेटचं पतन होत दिसते आणि आता मात्र अडचणीत सापडतो पायरमल संघ. पूर्णपणे जबरदस्त गोलंदाजी करतो हा नितीन. पहिल्या चेंडूवर जरी चौकार आला असेल परंतु मात्र 2 लगातार विकेट्स काढतोय हा नितीन. मस्त गोलंदाजी करतोय. बहारदार गोलंदाजी करून नितीन. धक्क्यावर धक्के मिळतात ते म्हणजे पायरमल संघाला. विकेटवर विकेटचं पतन पायरमल संघाचं. कारण बाद झाल्यानंतर भावेश गेला. भावेशची ही विकेट गेली. आता मात्र जातोय तो आदित्य. एकदम शॉर्ट फॉर्मच्या नावाने सर्वांना जर्सी आहेत. भाव्या, आदी, सम्या असे या जर्सींवर त्यांची नावं आहेत. त्याच्यामुळे सध्या समजायला वेळ जातो परंतु 12वी प्रतिनिधी आहेत त्यामुळे टेन्शन नाही.
चौथा चेंडू नितीन यांचा, सुंदर गोलंदाजी आतापर्यंत नितीन यांची. 3 चेंडू 4 धावा 2 विकेट्स पायरमल संघाच्या. बहारदार गोलंदाज नितीन यांची. फटका पॉइंट माझा प्रयत्न, परंतु ज्याप्रमाणे गोलंदाजी करतो त्याप्रमाणे मात्र बॅट्समनला मात्र आदित्यला मात्र हा बॉल समजला नाही आणि निर्धाव चेंडू सांगता होईल ती पायरमल संघाची. धावा मात्र एका जागेत स्थिरावल्या. 4च धावा, 4 धावसंख्या ही पायरमल संघाची. विजयाचा डोंगर पार करायचे. फटका सोडण्याचा प्रयत्न मात्र जबरदस्त फेकी, एकदम सुसाट फेकी होती या क्षेत्ररक्षकाची आणि लेग बायच्या माध्यमातून ही एक धाव येते ती पायरमल संघाला. धावसंख्या झाली ती 5च्या घरामध्ये. आणि मात्र आता कव्हर पॉइंट आणि पॉइंटच्या दिशेने मारला चेंडू जातो सीमा रेषेच्या पलीकडे. कणकणीत चौकार इरादे स्पष्ट केले त्यांनी आणि 1 ओव्हरच्या षटकाच्या सामन्यात धावसंख्या झाली ती तब्बल 9च्या घरामध्ये. आता समीकरण बदललं आणि आता धावा करायच्या त्या 12 चेंडूत 23. नाराज झालेत आपले 12वे प्रतिनिधी हार्दिक. जो हा चौकार आला जरासा हिरमुसलेत ते, परंतु क्रिकेट या मित्रा तुमची आता लगेच संधी परत येईलच. चला जाऊया मैदानात. पायरमल विरुद्ध चालू असलेला सामना धामवते. जबरदस्त सामना, सगळे हाय व्होल्टेज सामने झालेत मित्रांनो. वादल क्रिकेट संघाचं ग्राउंड आहे. हाय व्होल्टेज सामने तर होणारच. वरोसे, कडाव आणि गणेगाव यांनी मात्र पहिल्यांदा बाजी मारून बसलेत. आता मात्र यातला जो चौथा संघ असेल तोही आपल्याला लवकरच दिसेल. परेश ऑलराऊंडर हाफ खेळाडू परेश. आदित्यने मारला हा लॉंग ऑनला फटका, परंतु एकच धाव मिळेल. दुसराचा प्रयत्न नाही करणार कारण अचूक फेकी होती ती या क्षेत्ररक्षकाकडे. जो लॉंग ऑनला उभा आहे असा हा क्षेत्ररक्षक. कडाव संघाचे कर्णधार जरा टॉस बॉक्स मध्ये यायचंय. इनसाइड एज मोठा फटका नादामध्ये इनसाइड एज आणि विकेटचा पतंग पायरमल संघाचं. 12 प्रतिनिधी मात्र भरपूर खुश झालाय हार्दिक. त्याच्या आनंदाला मात्र सीमा उरली नाही हार्दिकला. खतरनाक इथे मात्र उड्या मारतोय स्टेजवर हा 12वे प्रतिनिधी हार्दिक. जबरदस्त गोलंदाजी दामोदर संघाकडून परेश यांच्या मार्फत होती ती. परेशने मात्र आपली विकेट आपल्या एक नावावर कमावले आणि आदित्य मात्र रोशन मात्र आपला माघारी परततोय. चला तिसरा चेंडू असेल परेश यांचा आपल्या संघासाठी. चांगले उत्तम गोलंदाजी करतोय परेश. आदर्श याला पॉइंटला माझा प्रयत्न, पण तो चेंडू मात्र खोलवर राहिला, खालीच राहिला आणि बीट त्याला तो म्हणजे आदर्श. निर्धाव चेंडू सांगता होते परेश यांच्याकडून. दयानंद मोहिते यांचं आगमन झालंय व्यासपीठावर स्थानापन्न. दयानंद मोहिते फटका पॉइंट सजवलाय. धाव मात्र एकच मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न परंतु परतवलं ह्या बॅट्समनला. काय लाजवाब फिल्डिंग चालू आहे, क्षेत्ररक्षण चालू आहे. तेव्हा धावमध्ये संघाचं या ओव्हरमध्ये चार या चेंडूमध्ये धावाल फक्त 2च आणि त्याच्यामध्ये विकेट काढले 1. असा परेश गोलंदाज आपल्या
संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय असा हा परेश. जयवंतजी मोहिते यांचं आगमन झालंय. राजीव शाला नसरापूर यांचे अध्यक्ष जे जयवंतजी मोहिते व्यासपीठावर स्थानपन्न वाजत त्याने फटका मोठा म्हणजे पडदा इनसाइड एज लागली आणि आता म्हणता विकेटचं पतन. प्रभाकरजी मोहिते यांनी देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. चला तर सर्वांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे कारण वेळ पण तीच आलेली आहे आता. पायरमल संघ 11 रन्स आणि 4 विकेट. शेवटचा चेंडू असेल परेश यांचा लाजवाब गोलंदाजी परेश यांच्याकडून आपल्या धामणी संघासाठी जबरदस्त गोलंदाजी करतोय हा परेश. आणि आता मात्र जातोय तो हरेश. म्हणजे बघा ना परेश हरेश हे सुंदर असं बोलायला देखील खूप मजा येते असा हा गोलंदाज परेश सामना हरेश. एक कलात्मक शॉट मारण्याचा प्रयत्न परंतु एक धावणी तिथं मिळेल. सन्मान दिला या चेंडूला आणि 2 षटकार धावसंख्या झाली ती 12 आणि आता 6 चेंडू आणि 20 धावांची गती म्हणजे पायरमल संघाला मोठे फटके 2-3 फटके असे मोठे मारावे लागतील तेव्हा तुम्ही मॅच इन करू शकता. आपल्या या सामन्यामध्ये पकड निर्माण करू शकता. जाऊया डीजे मास्टरकडे. सुंदर असा हा ऑलराऊंडर हा खेळाडू दामोदर संघाकडून कल्पेश. सहा चेंडू 20 धावांची गरज असताना शॉर्ट मिडॉनच्या वरती मारतो हा चेंडू. मग तो एक धावण्याची जर मिळेल दुसराचा प्रयत्न असेल सॅटिस्फाईड विकेट असेल आणि नाही निर्णय कळेल लगेचच. अंपायर काय निर्णय 2 रन्स 2 रन घ्या. रन पाय त्याप्रमाणे फटकाही मारावा लागेल आणि त्या फटका म्हणून आता मात्र आपले विकेट कमावतोय हरेश. सुंदर गोलंदाजी करतोय हा गोलंदाज कल्पेश. अठरा नंबरची जर्सी असलेला घातलेला हा फलंदाज समीर उर्फ सम्या. फलंदाज सम्या आणि कॉमेंटेटर पण सम्याच. जबरदस्त कॉम्बिनेशन असेल. शेवटचे 4 चेंडू 18 धावांची गरज. मोठे 3 फटके कमबॅक होईल तुमचं इन होईल मॅच मध्ये. बघूया दामोदर संघ 70% तरी विजयाच्या उंबरठ्यावर आहे पण पालटाला वेळ लागत नाही. आणि फटका मात्र सजवला आहे परंतु तिथं मात्र शतक तैनात सुंदर लॉंग ऑफला हा विकेट्स पडते ती म्हणजे समीर यांची आणि समीर पण स्वतःच बाद होतात. कल्पेश मात्र आपल्या विकेटचं वारंवार पतन करतो तो म्हणजे पायरमल संघाचं. आणि आता मात्र 3 चेंडूने 18 धावांचे करत तब्बल 3 षटकार टाकावे लागतील. नितीनजी बोराडे तब्बल 3 षटकार टाकावे लागतील तेव्हा हा पायरमल संघ विजय उंबरठ्यावर पोहोचेल.
ज्याप्रमाणे कल्पेश गोलंदाजी करतोय ना त्याप्रमाणे समीची जागा बनवून आले रौनक राहुल. आज लॉंग ऑनला उभा असला राहुल मॅच मध्ये त्यांनी चांगली वलवली. हा राहुल फटका येतोय, सुंदर येतोय फटका. कॅप मोठी असली तरी कारण, परंतु बहारदार क्षेत्ररक्षण करतो आज धामोदर संघ. काय क्षेत्ररक्षण केलं धामोदर संघाने, पूर्ण क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि चांगला योगदान दिलं आपल्या संघासाठी. विकेटचं मात्र पतन वारंवार. रौनकी माघारी परततोय. तू चल माया आया अशी परिस्थिती झाली ती म्हणजे आता पायरमल संघाची. कल्पेश सुंदर गोलंदाजी, 3 विकेट्स अजून पण आपल्या नावावर करतोय कल्पेश. विकेट हॅट्रिक झाली असेल ही. नितीनजी बॉट आहे, टॉस बॉक्स तुमच्याकडे, टॉस कॉइन. सामना पूर्णपणे खिशात घातला दीपकजी मोहिते, तो म्हणजे धावमध्ये संघाने. चला एक चेंडू आणि 18 धावांची गरज. चला विजय झालाय, हार्दिक खुश आणि धावमध्ये संघ पूर्णपणे खुश असेल. पुढील वाटत तुम्हाला शुभेच्छा असतील. आणि चला का टॉस बॉक्स मध्ये टॉस विन करून घेऊया. रमेशजी बांगर यांनी व्यासपीठात स्थानापन्न व्हायचे.